हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax² + bx + c = 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. आपल्याला जी इक्वेशन्स दिलेले असणार आहेत ते आपल्याला ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. हा काय आहे, आपला जनरल फॉर्म आहे. या जनरल फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला x² चा कोएफिशियंट, x चा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे. a म्हणजेच काय, x² चा कोएफिशियंट लिहायचा आहे. b म्हणजेच काय, x चा कोएफिशियंट लिहायचा आहे आणि c म्हणजेच आपल्याला कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे. आता जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिताना प्रथम आपल्याला x चा पॉवर 2 असलेली टर्म लिहायची आहे, त्यानंतर x चा पॉवर 1 असलेली टर्म लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे. आता जर या ठिकाणी y हे व्हेरिएबल असेल तर y चा पॉवर 2 असलेली टर्म येईल, त्यानंतर y चा पॉवर 1 असलेली टर्म येईल, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म येईल. कोणतंही व्हेरिएबल आपल्याला दिलेलं असेल तरी प्रथम काय करायचं, पॉवर 2 असलेली टर्म लिहायची, त्यानंतर पॉवर 1 असलेली टर्म लिहायची आणि त्यानंतर कॉन्स्टंट टर्म लिहायची. हा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 2y = 10 - y². आता आपल्याला जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं आहे. मग आपण हा 10 आणि y² या साईडला घेऊ. आता y² चं साईन काय आहे, मायनस. या बाजूला आल्यानंतर काय होईल, प्लस. म्हणजेच काय येईल पहा, y². आता 2y चं साईन काय आहे, प्लस 2y. आता हा 10 आपण या साईडला घेऊ. 10चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. -10 = 0. आता आपण हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. आता आपण हे इक्वेशन जनरल फॉर्मशी कंपेअर करू. ay² + by + c = 0 या इक्वेशनशी आपण हे इक्वेशन कंपेअर करू. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ, आता या ठिकाणी y हे व्हेरिएबल आहे. मग काय येईल, ay² + by + c = 0 या इक्वेशनशी आपण हे इक्वेशन कंपेअर करू. वी गेट, आता a ची व्हॅल्यू काय येईल पहा, y² चा कोएफिशियंट काय आहे, a. या ठिकाणी y² चा कोएफिशियंट काय आहे, काय नाही म्हणजे 1 असणार आहे. म्हणजेच a ची व्हॅल्यू काय येईल, 1. आता y चा कोएफिशियंट काय आहे, b. या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय आहे, 2. म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येईल, 2. b = 2. c म्हणजेच कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म काय आहे या ठिकाणी, -10. म्हणजेच c ची व्हॅल्यू काय येईल, -10. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा. x - 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर = 2x + 3. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, प्रथम आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. आता या ठिकाणी काय आहे, x - 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. a - b ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. काय आहे पहा फॉर्म्युला, a² - 2ab + b². फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a² - 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म म्हणजेच 2ab प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच b चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू. प्रथम काय करायचं, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर x², त्यानंतर -2ab म्हणजेच -2 × फर्स्ट टर्म काय आहे x × सेकंड टर्म काय आहे 1. 2 × 1 काय येईल, 2 येईल म्हणजेच 2x येईल, प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म काय आहे 1. 1चा स्क्वेअर काय येईल, 1 = 2x + 3. काय केलं पहा आपण, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर x² - 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म म्हणजेच 2 × x × 1 काय येईल, 2x प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर काय येईल, 1 = 2x + 3. आता ह्या दोन्ही टर्म्स आपण या साईडला घेऊ. हा 2x आणि हा 3 आपण या साईडला घेऊ. x² - 2x. आता हा 2x आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2xचं साईन काय आहे, प्लस. या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. -2x + 1. हा 3 या साईडला घेऊ. या ठिकाणी 3चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. -3 = 0. x² - 2x -2x काय होईल पहा, -4x. -2 - 2 काय येईल, -4. -4x + 1 - 3 काय येईल पहा, 3 - 1 2. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे, मायनस. म्हणजेच काय येईल, -2 = 0.
आता आपण हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. प्रथम आपण एक्सचा पॉवर 2 असलेली टर्म लिहिलेली आहे, त्यानंतर एक्सचा पॉवर 1 असलेली टर्म लिहिलेली आहे आणि त्यानंतर आपण कॉन्स्टंट टर्म लिहिलेली आहे. आता आपण हे इक्वेशन जनरल फॉर्मशी कंपेअर करू. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे ए. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे 1, म्हणजेच एची व्हॅल्यू काय येईल 1. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काही नाही, म्हणजेच काय असणार आहे 1 असणार आहे, म्हणजेच एची व्हॅल्यू काय येईल 1. एक्सचा कोएफिशियंट काय आहे बी. या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट काय आहे -4 आहे, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल -4. सी म्हणजेच कॉन्स्टंट टर्म. सी कॉन्स्टंट टर्म काय आहे या ठिकाणी -2, म्हणजे सीची व्हॅल्यू काय येईल -2. या ठिकाणी जर मायनस साईन असेल तर आपल्याला या ठिकाणी मायनस साईन लिहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये 3 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी काय करू आपण, प्रथम हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इंटू 3 काय येईल -3 येईल आणि या ठिकाणी मायनस मायनस काय होईल प्लस एक्स. आता आपण हा -3 आणि एक्स या साईडला घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता हा एक्स आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी एक्सचा साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल -x. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल +3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी एक्स व्हेरिएबल असलेल्या टर्म आहेत. सॉल्व करू आपण. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स किती येईल पहा. या ठिकाणी एक्सचं कोएफिशियंट काही नाही, म्हणजे 1 आहे. 5 मायनस 1 किती येईल 4. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे प्लस, म्हणजेच काय येईल +4x +3 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कंपेअर करू. कंपेअरिंग धिस इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, काय नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजेच एची व्हॅल्यू काय येईल 1. ए इज इक्वल टू 1. बीची व्हॅल्यू काय येईल पहा. एक्सचा कोएफिशियंट काय आहे 4, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल 4. सी म्हणजेच कॉन्स्टंट टर्म. या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म काय आहे 3, म्हणजेच सीची व्हॅल्यू काय येईल 3. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. आता या ठिकाणी काय करू आपण, या दोन्ही टर्म्स आपण या साईडला घेऊ. 2m स्क्वेअर आणि -9 या साईडला घेऊ. 3m स्क्वेअर. या ठिकाणी 2m स्क्वेअरचं साईन काय आहे प्लस, या बाजूला आल्यानंतर काय होईल मायनस 2m स्क्वेअर. हा -9 या साईडला घेऊ. 9चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. +9 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी m स्क्वेअर आहे, या ठिकाणी m स्क्वेअर आहे. सॉल्व करू आपण. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर काय येईल पहा. 3 - 2 1, म्हणजेच काय येईल m स्क्वेअर +9 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच प्रथम काय येणार आहे, एमचा पॉवर 2 असलेली टर्म लिहायची आहे, त्यानंतर एमचा पॉवर 1 असलेली टर्म लिहायची आहे, त्यानंतर आपल्याला कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे. मग प्रथम काय येईल एम स्क्वेअर. आता एमचा पॉवर 1 असलेली टर्म या ठिकाणी नाही, मग आपण काय करू, या ठिकाणी 0m लिहू. +9 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कंपेअर करू. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. आता एम स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे 1, म्हणजेच एची व्हॅल्यू काय येईल 1. ए इज इक्वल टू 1. आता एमचा कोएफिशियंट काय आहे 0, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल 0. सी म्हणजेच कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म काय आहे 9. सीची व्हॅल्यू काय येईल 9. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल 5 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. पी ब्रॅकेटमध्ये 3 + 6p ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -5. प्रथम आपण काय करू, हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. प्रथम काय करायचं, p ने 3 ला मल्टिप्लाय करायचं. p × 3 काय येईल 3p. आता p ने या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. p × 6p काय येईल पहा 6p स्क्वेअर. साईन काय येईल प्लस. p × 6p काय येईल 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता हा -5 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 5चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच काय येईल पहा 3p + 6p स्क्वेअर + 5 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. प्रथम आपल्याला काय करायचं आहे,
पॉवर 2 असलेली टर्म प्रथम लिहायची आहे, त्यानंतर पॉवर 1 असलेली टर्म लिहायची आहे, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे. म्हणजेच काय येईल पहा, प्रथम पॉवर 2 असलेली टर्म कोणती आहे 6p². त्यानंतर पॉवर 1 असलेली टर्म, या ठिकाणी पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजेच काय येईल या ठिकाणी 3p. त्यानंतर कॉन्स्टंट टर्म +5 = 0. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कम्पेअर करू. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ AP² + BP + C = 0. या ठिकाणी p हे व्हेरिएबल आहे, त्यामुळे आपण काय लिहिलेलं आहे AP² + BP + C = 0. वी गेट. आता a ची व्हॅल्यू काय येईल पहा, या ठिकाणी p² चा कोएफिशियंट काय आहे 6, म्हणजेच a ची व्हॅल्यू काय येईल 6. b ची व्हॅल्यू काय येईल पहा, या ठिकाणी p चा कोएफिशियंट काय आहे 3, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येईल 3. कॉन्स्टंट टर्म काय आहे पहा 5, म्हणजे c ची व्हॅल्यू काय येईल 5. C = 5. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. आता एक्झाम्पल 6 काय दिलेलं आहे पहा आपल्याला, x² - 9 = 13. आता आपण हा 13 या साईडला घेऊ. या ठिकाणी 13चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल पहा, x² - 9 - 13 = 0. x² - 9 - 13 किती येईल पहा, मायनस मायनस काय होईल 9 + 13, या दोन्हींची ॲडिशन होईल. म्हणजेच 13 + 9 किती येईल 22. आणि साईन काय येईल मायनस 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 येईल, -22 = 0. आता हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आहे का, नाही. कारण प्रथम काय करावं लागेल आपल्याला, पॉवर 2 असलेली टर्म लिहावी लागेल, त्यानंतर पॉवर 1 असलेली टर्म लिहावी लागेल, आणि त्यानंतर कॉन्स्टंट टर्म लिहावी लागेल. मग या ठिकाणी पॉवर 1 असलेली टर्म आहे का, नाही. मग आपण काय करायचं पहा, प्रथम x², त्यानंतर काय येईल प्लस पॉवर 1 असलेली टर्म लिहायची आहे आपल्याला. मग काय लिहायचं 0x, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म -22 * 0. या ठिकाणी पॉवर 1 असलेली टर्म नाही, त्यामुळे आपण काय घेतलं 0x. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. प्रथम पॉवर 2 असलेली टर्म, त्यानंतर पॉवर 1 असलेली टर्म, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म लिहिलेली आहे. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कम्पेअर करू. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. वी गेट. आता a ची व्हॅल्यू काय येईल पहा, a म्हणजेच x² चा कोएफिशियंट, काय नाही म्हणजे 1 असणार आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 येईल. b ची व्हॅल्यू काय येईल पहा, x चा कोएफिशियंट काय आहे 0, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येईल 0. कॉन्स्टंट टर्म काय आहे -22, म्हणजे c ची व्हॅल्यू काय येईल -22. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायची होती. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल्स कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.